परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. त्रयमूर्तिराया तूच सद्गुरु माझा, आणि कन दुजा कुणी मदसी ठावा. ऐसे श्री गुरुचरण ध्याता, कथा विस्तारीन मी तुमची. मागील कथेच्या अध्यायी, गाव सोडूनी बाहेरचे मंदिरी महाराज राहू लागले. रजाकार वध करण्यासी आले, रक्तो कोणी आडवे पडले. श्री आजूबाईने रक्षिले, कर्तव्यापूर्ती करण्यासी. कर्माची गती गहन, परी ते कर्म केलेची पाहिजे. केल्याने तीर्थाटन, तन मन होतसे शुद्ध. स्थान महिमा असे अपूर्व, करावे तेथे अनुष्ठान. त्याच्या देवतेची कृपा, या कारणे प्राप्त होतसे. मनी मग विचार आला, जावे माहुरगडाला. दर्शन घ्यावे रेणुकेचे, भवानीचे रूप दुसरे. शक्तीची आहेत 3.5 पीठे, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर. अर्धे असे वणी सप्तशृंगीचे. या शक्तिपीठांचे अर्चन, उदंड शक्ती देईल मला. म्हणून मी अनुष्ठानाला, बसावे माहुरगडाला. 90 वाहनाची सोय, निघाले पायीच तिच्या गावी. सेवे घेतला अंबादास, पहिला मुक्काम राजुरेश्वरास. बसले महागणपतीच्या सेवेला, सिद्धी बुद्धी ज्याच्या दासी. तो हरील सर्व संकटासी. त्याची आरंभिली मग अर्चना, प्रातःकाळी उठवणी. संध्यादी अन्निक करुणी, केली सहस्त्रावर्तने. मग प्रार्थना गणेशाची, म्हणून जातो माऊलीच्या दर्शनासी. निघाले माहुरगडाला, अनेक स्थानी मुक्काम करीत. पोचले माहुर गावासी, वस्ती होती लहानशी. किर्र घनदाट जंगलाची, विचारू मग पुढील वाट. पोचले मातुल तीर्थावरी, संकल्प तीर्थस्नानाचा. कायिक वाचिक मनाचा, वंदन करुणी तीर्थासी. दिले झोकुणी देहासी, मनसोक्त पोहून झाले. संध्यावंदन तर्पण केले, निघाले जावया गडावरी. घनदाट जंगलातुनी गड चढू लागले. झाली मग दिशाभूल, वळले भलतीकडेच. आकाशात मेघही दाटले, पाऊस सुरू जाहला. समोर दिसली एक बाई, गोऱ्या वेचीत पुढे जाई. तिला विचारले माई, रस्ता सांग गे गडाचा. म्हणे रस्ता चुकला तुमचा, यावे मागुती आता माझ्या. अंतर थोडे पार झाले, दिशा दर्शन माईने केले. याच मार्गाने जावे तुम्ही, गडावरी आंबेच्या. दोघे निघाले गडाकडे, थोडे दूर अंतरी जाता. पाठीमागे वळून पाहता, माई दिसेनासी झाली. काय हा चमत्कार, क्षणार्धात कशी झाली अंतर्धान. करंटेच हे माझे दैव, ओळखू न शकलो आईला. पावसात गोऱ्या वेचेल का कुणी, अरे माझ्या दुर्दैवा. आई आली होती भेटीला, कशी भुरळ पडली मला. जाणिले नाही मी तिजसी, म्हणे माय रेणुके. मार्ग दाविला कृपेने, आता प्रत्यक्ष दर्शन घेऊ मी कसे तुझे. पोचले गडाच्या पायथ्याशी, साष्टांग दंडवत घालुनी. म्हणे आनंदी वाचा उदयोस्तु. झटक्यात गड चढुनी, आले मंदिरी रेणुकीच्या. नयनी देखिली भव्य दिव्य मूर्ती, श्रम परिहार झाला तत्क्षणी. पद्मासन माग घालुनी, महाराज बैसले मग रेणुके समोरी. ओम या देवी सर्वभूतेषु, विष्णुमायेति संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. केले ध्यान रेणुकेचे, ध्यानावस्था लाभली. चित्ताची गती शांत झाली, प्रगटली अंतरी रेणुका माता.
आनंदाचे मग उधान, आनंदाचे डोही. प्रहर एक संपला, अंतरीचा प्रकाश गेला. ध्यान सुटले रेणुकेचे, जागृत अवस्था प्राप्त झाली. उठले आसन सोडून, घातल्या प्रदक्षिणा अंबेला. सूर्य अस्ताचलासी आला, मुक्काम करावया कोठे. मनोमनी निश्चय केला, जावे विष्णू कवीच्या मठाला. सवे अंबादासही होता, भुकेने तो व्याकुळ झाला. म्हणे काही उपाय क्षुधेचा, आता आधी करावा. पुजाऱ्यासी बोलून व्यवस्था त्याची करविली. पुजारी म्हणे विष्णू कवी मठासी, जाऊ नका रात्री मुक्कामी. ओसाड निर्जन आहे ते स्थान, रात्री येते हिंस्त्र पशु. त्या मठाच्या आश्रयाला, व्याघ्र येती नित्याला. महाराज म्हणे येऊ द्या, दर्शन त्याचेही होईल. दाखवा तुम्ही मठ मला, मग जावे तुम्ही गृहाला. पुजाऱ्या समवेत महाराज, आले विष्णुकवी मठात. त्या जागी होता एक पलंग, म्हणे हीच माझी शय्या. अंबादास म्हणे अहो ऐका, का एकटे इथे थांबता. प्रातःकाळीच उठूनी येऊ आपण पुन्हा इथे. महाराज म्हणजे नको घाबरू, वाघ आईचे लेकरू. नाही खाणार ते भावाला, चित्त शुद्ध जरी असती. शत्रूही मित्र होती, व्याघ्रही न खाती तया लागी. सातू दिला पुजाऱ्याने, रात्रीचा आहार मिळाला. घनदाट निबिड अरण्य, विलक्षण शांततेचे सावट. किर्र त्या अंधारात, महाराज बैसले पलंगी. मनी विचार विष्णू कवीचा, कैसे प्रसन्न केले रेणुकेला. मलाही तिची भेट झालीच पाहिजे. इतक्यात समोरून स्वारी वाघाची आली. दोन्ही डोळ्यांची प्रखरता, उजळून टाकले मठाला. तीक्ष्ण नजर रोखिली महाराजांवरी, क्षणमात्र काया थरथरली. नजरेसी नजर भिडविली, शांत झाले वाघरू. करुणी प्रदक्षिणा पलंगासी, घातले त्याने वज्रासन. बैसले उजव्या बाजूला, अंधारातच महाराजांनी रूप त्याचे न्याहाळले. पाठ केला मग रात्री सुक्ताचा, विणविले रेणुकेला. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. प्रातःकाळी जाग आली, स्वारी वाघोबाची निघून गेली. महाराजांनी उठून मग प्रातर्विधी आटोपिले. सूर्य उगविला आला, पुजारी मठ गड्यासह पातला. सवे होता अंबादास, डोळा भरुनी पाहिले महाराजास. मनी आनंदून लोटांगण, घातले चरणावरी. पुजारी आणि मठगडी, विलक्षण भांबावून बोलती. आजपर्यंत नवलैसे, नाही आम्ही पाहिले. धन्य धन्य आपण मुनी, सेवा सांगा दासासी. म्हणे महाराज त्या गड्यासी, घेऊन चला मातुल तीर्थासी. स्नान संध्या करू म्हणे ते दिवशी पासूनी मग. सप्तशतीचे अनुष्ठान महाराजांनी आरंभिले. सप्तदिनपर्यंतचे अनुष्ठान केले संपन्न महाराजा. परिसरातच होती अत्री अनुसया आणि श्री दत्ताचे स्थान. निरोप घेतला पुजाऱ्याचा, मार्ग धरिला श्रीपाद श्रीवल्लभाचा. पोचले दत्त शिखरावरी, घातले लोटांगण अवधूतासी. परिसर होता शांत रमणीय, केली परिसरा प्रदक्षिणा. भान हरपून गेले, झाली मग मठाधिपतीची भेट. नाव त्यांचे दयाराम भारती, ते पुसती महाराजांशी. काय आपला परिचय, म्हणे महाराज मी असे गोसावडा. फिरत असतो वेडा वाकुडा, तुमच्या मठी आलो आता. श्री दत्तगुरूसी सेवाया. मठाधिपतीने निरखून पाहिले, असामान्यत्व नजरेत भरले. फक्कड वृत्ती भावली, पुरी भेट घडून आली. म्हणे आपण एकाच जातीचे,
आचरण करू स्वधर्माचे, राहा इथेच कायम स्वरूपी. दत्तगुरूच्या आश्रयी महाराज म्हणजे योगिया, आदेश आहे आईचा जाण तू स्वकर्तव्या. उपेक्षू नको दीनासी, म्हणून न राहू शके तत्वता. कायम तुमच्या मठासी, कृपा तुमची माझेवरी. धन्य धन्य मी जाहलो, 4-2 दिवस राहीन मी. श्री गुरु सेवेला परस्परास जाणिले दोघांनी. आचरण आणि संवादानी होते मुक्त वातावरण. मनःपूत आचरणास सुरू झाली मग दिनचर्या. योगासन प्राणायाम ध्यानधारणा चिंतन श्री गुरुदत्ता. 5 दिवसांचा काळ लोटला, अंबादासे हट्ट धरिला. चलावे आता स्वग्रामी, म्हणे मठाधिपती अंबादासासी. काहो करता घाई एवढी, पारसमणी लागला हाती. होऊ द्या जीवन स्वर्णमय, असा मी नाही ही साधी. जगदंबेचा वास असे काही, झाले मला दर्शन. प्रत्यक्ष अनुसया मातेचे, करू द्या तिची सेवा. नका घालू मोडता, नाही विसरणार मी उपकार. तुमचे जन्मोजन्मी. तदनंतर अनेक 10 दिवस केला मुक्काम महाराजांनी. श्रीरामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित चरित्र गातो श्री गुरुचे. आणिक असे अपार महिमा, तो परिसाहो श्रोतेजना. असे हे श्री गुरुचरित्र, नाही गात मी आपुल्या मते. प्रेरणा देई सद्गुरुराव, तेच बोल घेई मनीचा ठाव. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते. माहूर क्षेत्रे श्री रेणुका दर्शन, व्याघ्र उग्रत्व शमन, तथा दत्त शिखरे दत्तानुष्ठान नाम 7मोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. 7मोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.